मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहीण योजनेबद्दलची काही महत्त्वाची अपडेट्स दिलेली आहेत। आता याच्यामध्ये डिसेंबरमध्ये 1500 रुपये नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार, डिसेंबरमध्ये 1500 येतील की 2100 रुपये येतील, जर डिसेंबरमध्ये 2100 आले नाही तर मग 2100 नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, तसेच याच्यामध्ये सगळ्याच महिलांच्या अर्जांची पुनर्तपासणी होणार आहे का, म्हणजे जेवढ्या महिला याच्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या सगळ्या महिलांची परत अर्जाची तपासणी होणार आहे का, अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे डिसेंबरमध्ये 1500 रुपये डिसेंबरचा जो हप्ता असेल तो नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार, तर याचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की डिसेंबरचा जो हप्ता असेल तो 1500 रुपये असेल आणि तो लवकरच पुढच्या आठवड्यापर्यंत जमा होण्याची शक्यता आहे, तो जमा करण्यात येईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण असणार नाही। आता दुसरा जो प्रश्न आहे तो 2100 रुपये येतील का, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की 2100 रुपये लगेच येणार नाहीत। 2100 रुपये नेमकी कधीपासून सुरू करायचं याचा ते विचार करणार आहेत, कारण तशी त्यांना अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेटमध्ये तशी त्यांना तरतूद करावी लागणार आहे। ती तरतूद केल्यानंतरच मग 2100 रुपये 1500चे 2100 रुपये करता येतील आणि याच्यासाठी वेळ लागू शकतो। सध्या तरी जे बोललं जात आहे ती म्हणजे अजून तरी एखादा वर्ष तरी 1500चे 2100 व्हायला वेळ लागू शकतो, पुढच्या रक्षाबंधनपर्यंत 2100 रुपये होण्याची शक्यता आहे। आता अजून एक जो प्रश्न होता तो म्हणजे सगळ्याच अर्जांची परत तपासणी होणार आहे का, तर याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की सगळ्या सरसकट अर्जांची ही पुनर्तपासणी होणार नाही। अशा काही महिला आहेत ज्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा त्यांनी अर्ज भरला आणि त्यांना पैसे मिळत होते, त्याच्यामुळे काही अर्जांची ही पुनर्तपासणी होऊ शकते आणि निकषामध्ये जर त्या महिला बसत नसतील तर त्यांचे पैसे थांबवण्यात येतील, पण सरसकट सगळ्याच महिलांची अर्जांची परत तपासणी होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः दिलेली आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार आहे हे क्लिअर झालेलं आहे आणि त्याचे 1500 रुपये सध्या सुरू राहतील। डिसेंबरचा हप्ता सुद्धा लवकरच येणार आहे हे त्यांच्या उत्तरामधून दिसून येत आहे आणि सरसकट सगळ्या अर्जांची सुद्धा तपासणी होणार नाही, तर काही महिलांच्या अर्जांची ही तपासणी होईल आणि निकषामध्ये महिला बसत नसतील तर त्यांचे पैसे थांबवण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याच्यामुळे सध्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जशी जशी तुम्हाला माहिती मिळत जाईल जशी सरकार यातील काही बदल होतील तसे तुम्हाला सरकार स्वतः